नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या YouTube चॅनलवर. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, बॉम्बे हायकोर्ट अंतर्गत जी स्टाफ कार ड्रायव्हरची ही रिक्रुटमेंट निघालेली होती, त्याविषयी आज 18 तारखेला बघा हॉल तिकीट येणार होते. तर ते हॉल तिकीट कशाप्रकारे डाउनलोड करायचे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तसेच विद्यार्थी मित्रांनो, हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन आयडी लागणार आहे. जर तो रजिस्ट्रेशन आयडी तुम्हाला माहीत नसेल किंवा तुमचा जो ॲप्लिकेशन फॉर्म फिल केलेला आहे, तो आता सध्या सापडत नसेल, त्याच्यावर आपला रजिस्ट्रेशन आयडी असतो. तर तो मग कशाप्रकारे रजिस्ट्रेशन आयडी मिळवायचा ते पण आपण बघणार आहोत. कारण हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन आयडी आणि तुमची डेट ऑफ बर्थ लागत असते. तर त्याच विषयी ही संपूर्ण माहिती जी आहे, तर ती आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल बॉम्बे हायकोर्ट अंतर्गत जे स्टाफ कार ड्रायव्हर जे आहे, तर त्याचे हॉल तिकीट आलेले आहेत. तर त्यासाठी बघा या ठिकाणी डेट ऑफ एन्डोर्समेंट दिलेली आहे त्यांनी. त्यानंतर रजिस्ट्रेशन आयडी टाकून घ्यायचा आहे. जेव्हा तुम्ही फॉर्म फिल केलेला असेल, तेव्हा तुमचा रजिस्ट्रेशन आयडी जनरेट होतो. तर तो इथे टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करून घ्या. या ठिकाणी तुमचा डे सिलेक्ट करा. त्यानंतर मंथ, त्यानंतर इयर अशा प्रकारे. त्यानंतर हा जो कोड दिलेला आहे सिक्युरिटी कोड, तो या ठिकाणी तुम्हाला एंटर करायचा आहे आणि जनरेट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. जनरेटवर क्लिक केल्यानंतर बघा, तुमचे हॉल तिकीट जे आहे, तर ते हॉल तिकीट डाउनलोड झालेले दिसेल. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आता ज्या विद्यार्थ्यांना तुमचा रजिस्ट्रेशन आयडी माहीत नसेल आणि काही विद्यार्थ्यांनी जो ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे तो प्रिंट पण केलेला नसेल, तर या ठिकाणी तुम्हाला तो ऑप्शन पण दिलेला आहे. या ठिकाणी बघा, फाइंड युअर रजिस्ट्रेशन आयडी. तुम्हाला रजिस्ट्रेशन आयडी मिळवायचा असेल तर यावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर बघा, ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर एक मिनिट मी कॅमेरा ऑफ करतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित स्क्रीनवर दिसेल. ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ स्टाफ कार ड्रायव्हर फाइंड युअर रजिस्ट्रेशन आयडी. या ठिकाणी बघा तुमचा ईमेल आयडी टाकून घ्यायचा आहे. जेव्हा तुम्ही फॉर्म फिल केलेला असेल त्यावर जो तुम्ही ईमेल आयडी टाकलेला आहे तो ईमेल आयडी टाकून घ्या. त्यानंतर मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. मोबाईल नंबर टाकून घेतल्यानंतर तुम्हाला डेट ऑफ बर्थ तुमची सिलेक्ट करून घ्यायची आहे. डे, मंथ आणि इयर आणि त्यानंतर या ठिकाणी जो सिक्युरिटी कोड दिलेला आहे, तो खाली या ठिकाणी एंटर करायचा आहे. एंटर केल्यानंतर शो या बटनावर क्लिक करायचं आहे. शो बटनावर क्लिक केल्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमचं जे रजिस्ट्रेशन आयडी आहे, तर तो रजिस्ट्रेशन आयडी तुम्हाला त्या ठिकाणी शो म्हणजे दिसणार आहे स्क्रीनवर. त्यानंतर मग तो रजिस्ट्रेशन आयडी घ्यायचा आहे आणि तुम्ही हॉल तिकीट प्रिंट करू शकता किंवा डाउनलोड करू शकता. परंतु ॲप्लिकेशन जो तुम्ही फॉर्म फिल केलेला आहे, जर तो सापडत नसेल, तो पण प्रिंट करून घ्या किंवा डाउनलोड करून घ्या. म्हणजे तुमच्याकडे एक कॉपी जी आहे ॲप्लिकेशनची, तर ती इन फ्युचर तुम्हाला लागणारच आहे. तर ती एक सेव्ह असू द्या, सॉफ्ट कॉपी पण आणि एक हार्ड कॉपी पण. या ठिकाणी बघा ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ स्टाफ कार ड्रायव्हर प्रिंट ॲप्लिकेशन फॉर्म. या ठिकाणी आपण रजिस्ट्रेशन आयडी कशाप्रकारे फाइंड करायचा आहे ते आपण बघितलेलं आहे. तो रजिस्ट्रेशन आयडी या ठिकाणी एंटर करायचा आहे. एंटर केल्यानंतर मग डेट ऑफ बर्थ, डे, मंथ, इयर सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर हा सिक्युरिटी कोड जो दिलेला आहे तो इथे एंटर करायचा आहे आणि जनरेटवर क्लिक करायचं आहे. जनरेट टॅबवर क्लिक केल्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमचं जे ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे, तर तो डाउनलोड झालेला दिसेल. तो पण सेव्ह असू द्या. त्यानंतर हॉल तिकीट जे आहे, तर ते हॉल तिकीट पण सेव्ह करून ठेवा. सॉफ्ट कॉपी पण आणि हार्ड कॉपी पण तुमच्याकडं असली पाहिजे. आणि पेपरला जात असताना तुमच्याकडे आयडी प्रूफ जे आहे, तर ते आयडी प्रूफ आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, तर ते 2-3 आयडी कार्ड जे आहे, तर ते ओरिजिनल सोबत असू द्या. तसेच त्याची एक हार्ड कॉपी म्हणजे झेरॉक्स जे आहे, तर ते झेरॉक्स पण जवळ असू द्या. जेणेकरून तुम्हाला पेपरला काही अडचणी येणार नाही. तसेच बघा अ, जो पेन आहे तुम्हाला जो एम-सी-क्यू टाइप असणार आहे. ओ-एम-आर शीटवर फिल करण्यासाठी एक ब्लॅक पेन असू द्या. म्हणजे जे सर्कल आहे, तर ते सर्कल करायला तुम्हाला ब्लॅक पेनची गरज लागणार आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, तिकीट कशाप्रकारे डाउनलोड करायचं? तसेच बघा जर तुम्हाला रजिस्ट्रेशन आयडी माहीत नसेल, तर रजिस्ट्रेशन आयडी कशाप्रकारे फाइंड करायचा ते पण आपण बघितलेलं आहे. तसेच बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे, तर तो सापडत नसेल, तर त्याची सॉफ्ट कॉपी कशाप्रकारे डाउनलोड करायची, ते पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, हॉल तिकीट
प्रिंट हॉल तिकीट या पेजची लिंक जी आहे तर ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाणार आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही हॉल तिकीट जे आहे तर रजिस्ट्रेशन आयडी, डेट ऑफ बर्थ, सिक्युरिटी कोड टाकून तुम्ही हॉल तिकीट डाउनलोड करू शकता. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलवर गव्हर्नमेंट जॉब रिलेटेड तसेच इतर काही जॉब असतात. तसेच आपले एज्युकेशन रिलेटेड, तसेच काही सी रिलेटेड असेल. खूप सारी इन्फॉर्मेशन जी आहे तर ती आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला शेअर करत असतो. तर जे विद्यार्थी आपले चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या. म्हणजेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ तसेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला भेटत जातील. तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात नवीन अशा काही व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.